नमस्कार, मी ऋतुजा कुलकर्णी. आपल्या RBN न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत. सेवापूर्ती सत्कार समारंभ. सत्कार मूर्ती प्राध्यापक श्री सुभाष महादेव कोरे सर. बुधवार दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी श्री साई प्रकाश मंगल कार्यालय जत येथे प्राध्यापक श्री सुभाष महादेव कोरे सर यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. 30 जून 2024 रोजी मराठा मंदिराचे श्री SRVM हायस्कूल जत मधील व्यवसाय शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख श्री सुभाष कोरे सर सेवानिवृत्त झाले म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे केंद्रीय नवोदय विद्यालय नवी दिल्लीचे माजी सहाय्यक आयुक्त माननीय श्री डॉक्टर अंकुश सावंत साहेब व तसेच प्रमुख उपस्थित माननीय गट शिक्षणाधिकारी शिंदे साहेब, माननीय श्री बनसोडे सर, श्री बनशंकरी विद्यालय बनाईचे अध्यक्ष माननीय श्री आबासाहेब सावंत सर, माजी प्राचार्य श्री रामचंद्र गुरुपाद कोरे सर, माननीय डॉक्टर मदन बोर्गीकर, अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट श्री प्रभाकर भाऊ जाधव, RPI चे माननीय श्री संजय कांबळे, डॉक्टर शालिवाहन पट्टणशेट्टी, माननीय शशिकांत काळगी, माननीय सुभाष गोब्बी साहेब, माननीय सौ मीनाक्षी अक्की मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. तर स्वागत गीत कुमारी आराध्या माळी हिने म्हटले. याला संगीत अलंकार तबला वादक श्री धनाजी केंगार आणि हार्मोनियम वादक श्री शिवशरण सर यांनी साथ केली. सत्कार मूर्ती माननीय प्राध्यापक श्री सुभाष महादेव कोरे सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ इंदुमती सुभाष कोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी प्राचार्य श्री भीमराव गुरुपाद कोरे सर यांनी केले तर सत्कार मूर्ती प्राध्यापक श्री सुभाष कोरे सर यांचा अल्पसा परिचय सौ महादेवी भीमराव कोरे मॅडम यांनी केला. श्री अंबुपे सर, डॉक्टर शालिवाहन पट्टणशेट्टी, डॉक्टर मदन बोर्गीकर, ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव, श्री शिंदे साहेब, श्री अंकुश सावंत साहेब आदींनी आपल्या मनोगतातून सुभाष कोरे सरांचा जीवन प्रवास आणि त्यांचे कार्यकर्तृत्व यावर भाष्य केले. श्री सुभाष कोरे सर यांचा सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अनेक मित्र परिवार, नातलग, आप्तेष्ट, सगळे सोयरे यांनी सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संपाळ सर आणि बापू रणशिंगे सर यांनी केले तर आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आणि आलेल्या सर्व पाहुणे मंडळी, मित्रमंडळी आणि सरांचे आजी माजी विद्यार्थी, जत पंचक्रोशीतील सरांचे स्नेही आणि शेगाव बनाळी ग्रामस्थ कोरे परिवार यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. आणि त्यांच्या सोबत या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे. माननीय डॉक्टर अंकुश सावंत, करिअर अनालिस्ट, बनाळी तालुका जत जिल्हा सांगली. मी नेहमी असं म्हणत असतो, बनाळी हे जत तालुक्यातील अस्तित्व आहे या पंचक्रोशीमध्ये आणि या भक्तिमय वातावरणामध्ये शिक्षणदानाचं आणि ज्ञानदानाचं काम फार मोठ्या तेजीत चालतं. इथं असणारी सर्व मंडळी ही ज्ञान तेथे मान, स्वदेशी पूज्यते राजा हा विद्वान सर्वत्र पूज्यते, अशा पद्धतीने ही सर्व मंडळी आहेत. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर अंकुश सावंत साहेब, ते सध्या स्नेहभूमी विद्यालयात या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे. ते असिस्टंट कमिशनर आहेत आणि स्नेह करिअर मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख आहेत. ते नवोदय विद्यालयामध्ये 35 वर्ष कार्यरत असून ते सध्या प्राचार्य या पदावरती कार्यरत आहेत. ते असिस्टंट कमिशनर म्हणून 3 वर्ष सेवा केलेल्या गुरुपदम व 2006 मध्ये गणित विषयासाठी गुरुरत्न पुरस्कार प्राप्त असे हे गुणीजन या व्यासपीठावरती या सत्कार मूर्तीचा आणि आजच्या या उत्सव मूर्तीचा सत्कार करण्यासाठी उपस्थित आहेत. या सर्व व्यासपीठावरील त्याचप्रमाणे आमच्या सरांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत.
मी मान्यवरांना विनंती करतोय आपण हो सर सर या संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण आमचे मित्र शशिकांत आणि आमचे कुलकर्णी सर यांच्या हस्ते होत आहे। या आठवणी एकत्रित करण्याचं कार्य ते करत आहेत। या कार्यक्रमासाठी माननीय अंबुपेसर शिरोळ तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचे मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। अभिषेक आहे त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवर पी पाटील सर निष्णात राज्यस्तरीय इंग्लिशचे आमचे रिसोर्स पर्सन माननीय पी पाटील सर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत तर मी आपलं हार्दिक स्वागत करतो। विविध विद्यालयातून या कार्यक्रमासाठी माध्यमिक शाळातील माननीय मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक सहशिक्षक विविध परिसरांचे विद्यमान चेअरमन आणि चेअरमन विविध ग्रामपंचायतींचे विद्यमान सरपंच एकत्र आलेलो आहोत। प्रथमतः काही मान्यवरांचा नामोल्लेख मी करतोय पण ज्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सुंदर सोहळा अध्यक्ष आहेत त्यानंतर माननीय शिंदे साहेब हे प्रमुख उपस्थिती त्यांनी नोंदवलेली आहे। माननीय बनसोडे सर माननीय आवाज सावंत हे माझ्या गावचे एक अतिशय वेगळे प्राध्यापक मंगळवेढा त्यानंतर माननीय रामचंद्र कृपादाप्पा पुढे माझे बंधू ज्यांना राज्य पुरस्कार प्राप्त शाळा मी पाहिले त्यांना फार जवळून लग्न झाल्यानंतर देखील पहिल्या दिवशी गाडोबाजू शाळेला निघणारा हा माणूस आदर्श नमुना म्हणून आमच्या या दाम्पत्याचा या ठिकाणी उल्लेख करावा वाटतो। अशा या मातृत्व प्रेमी या नव दाम्पत्यांना आपल्या सर्वांच्याकडून आशीर्वाद आणि सदिच्छा या ठिकाणी मिळणार आहे। मी प्राध्यापक विनंती करतो सर आपण सरांचा यथोचित सत्कार मायेची शाल आणि पुष्पमाला अर्पण करून सरांचा यथोचित सत्कार करावा। माननीय चित्रसर आणि वहिनींचा सह्याद्रीच्या कडेगावावर घुमणारा नाचर सह्याद्रीच्या कडेगावावर घुमणारा नाचर त्या नाचरावर थेंबा घालणारा वारा वाऱ्याच्या मंजूर लहरी आणि या मंजूर लहरीतून गमणारा सुसाट वारा वाऱ्यातून कुठेतरी नादधर्म निघतो आणि त्या नादधर्माचं एक मूळ रूप अर्थात आमचं बनाळी। ज्या बनाळी गावाला शिक्षणाचा वारसा मिळाला त्या बनाळी गावामध्ये शिक्षणाचा वारसा कुटुंबाला मिळाला ते कोरड कुटुंबाचं हे दाम्पत्य अर्थात आमचे सन्माननीय प्राध्यापक सुभाष ढोरे सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय एरवी साहेब आज तुम्हा सर्वांच्या साक्षी तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये जी शिक्षण तपश्चर्या केली जे सेवापूर्तीसाठी तपश्चर्या केली खऱ्या अर्थानं त्याचं फळ मिळालं आज आनंदी आनंद झाला। या आनंदाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। या सोहळ्याला तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि शानदार स्वागत होतं। यांना विनंती सर्व निमंत्रितांना विनंती खरं सगळ्यांनाच ध्येय ह्या गोष्टीला विचारात घेऊन आपण सत्कारातील बरेच मान्यवर मंडळी या ठिकाणी त्यांच्याविषयी बोलण्यासाठी आले। तो सगळा कार्यक्रम झाला एवढे लोक आहेत तुमच्या प्रेमासाठी कोणाला याचा एकही शब्द खोटा वाटणार नाही। पण एक उत्तम उदाहरण मी सांगतो की आपल्या सगळ्यांना मात्र मकरंद कोचीकर माहिती आहे। मकरंद कोचीकर मी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये FRCS ला ते पहिले आले आणि युरो ऑन्कॉलॉजी मध्ये आज ते जागतिक लेवलला फार मोठं काम करतात।
तर त्यांचं उदाहरण मी तुम्हाला काय सांगतो, ते पण आई बाबांसाठी इंग्लंड सोडून सांगितलं आहे. इंग्लंडला बेडफोर्ड हॉस्पिटलमध्ये, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये, कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना मोठमोठी पदं मिळाली असते, पण ह्या मातृभूमीची सेवा करावी, आपल्या आई वडिलांची जवळ यावं म्हणून त्यांनी सांगलीसारखं गाव निवडले, जिथं विमानतळ सुद्धा नाही. आता होण्याचे काहीतरी राजकीय लोक हे द्यायला लागेल आपल्याला आश्वासन, जेव्हा विमान उडेल तेव्हा उडेल, पण आता सध्या विमानतळ तिथं नाही. पुढे पदवी मिळाली असते, कदाचित पुण्या मुंबईला गेले असते आणि सरांनी खूप संपत्ती कमवली असते, नावे कमवलं असतं. परंतु त्यावेळेला ही बनाळीची जी बनशंकरी देवी आहे तिची सेवा सरांच्या वर्गाने ज्या पद्धतीने केलं, हा वारसा पुढे कोण चालवणार हा मोठा प्रश्न आहे. त्यांना एकच मुलगा सरांना. त्यावेळेला सुभाष कोरेस यांनी विचार केला की मी इथं थांबलं पाहिजे आता, आणि सुदैवानं SRM सारखी मराठा मंदिरासारखी मोठी संस्था, SRM सारखी हायस्कूलमध्ये ते विभाग प्रमुख म्हणून ते रिटायर झाले. आज त्यांचे अनेक माजी विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत. सरांनी अतिशय उत्तम चांगलं काम केलं आहे. त्यांचा चेहरा कायम एक हास्य असतं, हिंदुस्थानीच्या चेहऱ्याला कायम स्मिता असं असतं आणि सतत त्यांच्या ते कामात असतात. एक चांगली सूर, एक चांगली पत्नी आणि चांगली आदर्श माता मंदिर रोल केलेला आहे. हा शौनक इंटिग्रेशन फायनल इयरला आहे. मला वाटतं सर्व शिक्षक आज येतात, मला शिकवलेले पण शिक्षक या ठिकाणी आहेत. तर SRM मध्ये खूप चांगले शिक्षक होऊन गेलेले आहेत. त्या सर्वांची मुलं आज मोठमोठ्या क्षेत्रामध्ये मोठमोठी कामं करतात. शिक्षकांनी काय फारसं मिळवलं नाही, कारण मला आठवत आहे सर की आज आम्ही विद्यार्थी 4 व्हीलरमध्ये फिरतोय, पण आमचे शिक्षक फक्त सायकल होती, ते पण सगळ्यांकडे नव्हती सर. ते आमच्या सगळ्यांचे लाडके दादा यांचा आज हा सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम खरोखर मनुष्य ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है. जो दूसरों के मुसीबतों में खड़ा होता है वो बहुत बड़ा होता है. अशा पद्धतीनं त्या कोरे कुटुंबाचा एक आधारस्तंभ म्हणजे आदरणीय सुभाष कोरे सर. खरोखर सांगायचं म्हणजे या ठिकाणी मनुष्य जन्माला येतो त्यावेळी श्वास असतं पण नाव नसतं, परंतु मनुष्य जगातून ज्यावेळी निघून जातो त्यावेळी नाव असतं पण श्वास नसतं. यातील जे अंतर आहे तेच म्हणजे जीवन. मनुष्य जीवन कशा पद्धतीनं जगला हेच महत्वाचं आहे. काही गेले कैलास बसवेश्वराने सांगितलेलं आहे, कर्म हेच दैव. अशा पद्धतीनं ज्याने कर्मामध्येच देव पाहिलं ते म्हणजे आदरणीय सुभाष कोरे सर. आपल्याला चालताना प्रकाशाची गरज असते, उन्हात चालताना सावलीची गरज असते, आणि जीवन जगताना अशा ऋषितुल्य गुरुची गरज असते, आशीर्वादाची गरज असते. अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सुभाष कोरे सरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा. बरोबर फुलाचे हार कशाला, सत्काराचे रोजे कशाला, या हृदयाला घर करूया. सुभाष कोरे जे आपल्या प्रदीर्घ सेवेतून SRM हायस्कूल मधून सेवानिवृत्त होत आहेत आणि अशा सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरील प्राचार्य सुकोळे सर, याचबरोबर सध्याचे मुख्याध्यापक डॉक्टर बोर्डीकर, डॉक्टर शालिवाहन पट्टणशेट्टी, प्रभाकर कोरे आणि इतर सर्व मान्यवर, सर्वांची नावं घेणं हे वेळेअभावी शक्य नाही. आणि उपस्थित असलेले सर्व पंचक्रोशीतील प्रतिष्ठित विविध संस्थांचे पदाधिकारी आणि बंधुभगिनी, आज या ठिकाणी सुभाष कोरे हे प्रतिष्ठा अनेक दिवसापासून ओळखतो. गुरुपाद कोरे, नीलमा कोरे आणि त्यांचे 7 पुत्र महादेव कोरे, गुंडाप्पा कोरे, अण्णाप्पा कोरे आणि माझ्यासोबत शिक्षण घेणारे रामचंद्र कोरे आणि लक्ष्मण कोरे आणि शेवटचा भीम कोरे. विशेष म्हणजे अशा या 6 कुटुंबामध्ये 36
व्यक्ती या सेवेमध्ये. यामध्ये बरेचसे असे शिक्षक आहेत, काही डॉक्टर आहेत, काही प्राध्यापक आहेत आणि विशेष म्हणजे महादेव कोरे आणि आमचा प्रदीर्घ असा संबंध आहे. श्री बनशंकर शिक्षण संस्थेमध्ये महादेव कोरे हे माझ्यासोबत जवळजवळ 36 वर्षे हे संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि देवी बनशंकरीचे पुजारी सुभाष कोरे सर यांच्या सेवाकृतीचा हा कार्यक्रम आहे. अशा या 2 कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, सरांच्यावरती प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट, गावकरी बंधू भगिनी, त्यांच्याबरोबर रामराव विद्या मंदिर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये काम करणारे त्यांचे सर्व सहकारी आणि आपण सर्वप्रथम मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं मराठा मंदिर मुंबई यांच्या वतीनं माननीय सुभाष कोरे सरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं अशी बनशंकरीच्या मी प्रार्थना करतो. सर्व सन्माननीय मंडळी, फार मोठी मंडळी आहेत तिथं, प्रत्येकाचा नामोल्लेख करायला बराच वेळ जाईल, त्यामुळे मी डिग्री व्यक्त करून पुढे आपण उपस्थित सर्व माझे आप्तेष्ट, माझे सहकारी, माझे गावकरी आणि माझे सगळे हितचिंतक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. पहिल्यांदा आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणीच्या वेळी, चांगल्या प्रसंगाच्या वेळी मदत करणारे अनेक मार्गदर्शक मंडळी असतात. तर आता या हॉलमध्ये माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ज्यांनी मला मार्गदर्शन केलं, जे माझे मेंटर आहेत, जे माझे मार्गदर्शक आहेत, अशी बरीच मंडळी एकाच ठिकाणी मी माझ्या आयुष्यात बघायला मला मिळाली. माझं जे कौतुक झालं ते जरा जास्त झालं असं मला प्रामाणिकपणे वाटतंय. कारण कसं असतंय, आता सैनिकी पेशाबद्दल आपल्याला सगळ्याला आधार आहे की आपण सगळे जे व्यवस्थित जगतो घरामध्ये, त्याला प्रमुख कारण आहे की आपले बांधव जे ह्याच्यात सैन्यात काम करतात ते अहोरात्र ते त्या ठिकाणी कष्ट करत असतात. आता आमच्या गावावर एक पद्धत आहे की कुठल्याही सैनिकाला की त्याला आदर व्यक्त करायला आम्ही मेजर किंवा कॅप्टन म्हणतो. ऍक्च्युली त्याचं पद बेसिक पद असतं. आपल्या भागातले बरेच बेसिक पदावर काम करत असतात, सैनिक म्हणून काम करत असतात. परंतु तो गावात आला की प्रत्येक जण त्याला कॅप्टन म्हणतो, मेजर म्हणतो, लेफ्टनंट म्हणतो. त्याचा उद्देश असा असतो की त्याच्या कार्याबद्दल आपला जो रिस्पेक्ट आहे तो व्यक्त करण्याचा असतो. त्याच्या पदापेक्षा 10 पटीने जास्त पद आपण त्याला लावून त्याचा त्या ठिकाणी आदरातिथ्य करत असतो. तर आजच्या या कार्यक्रमात असं झालंय की माझ्याकडे जे गुण आहेत ते 50 पटीनं 40 पटीनं वाढवून सांगण्याची एक स्पर्धा लागण्यासारखी झालेली आहे. एवढं काही मोठं काम कार्य मला वैयक्तिक वाटत नाही, माझ्याकडून झालेलं आहे. जे मला शक्य आहे तेवढं मी केलेलं आहे, पण फार मोठ्या प्रमाणात त्याचं कौतुक जे होत आहे त्याला मी पात्र आहे असं वैयक्तिक मला वाटतं, मी प्रामाणिक कबूल करतो. आता आपण जी मंडळी सगळी उपस्थित राहिला त्यांचं मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो की मला ज्याने त्याने आजपर्यंत मदत केलेली आहे, मार्गदर्शन केलंय, अशा खूप व्यक्ती मला एकाच ठिकाणी बघायची संधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला मिळाली आहे. आता माझ्यावर काम केलेले जवळजवळ 100 शिक्षक आहेत. त्यातल्या बऱ्याच जणांना मी निमंत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सगळे शिक्षक बऱ्यापैकी ज्यांना बोललोय ते सगळे इथे उपस्थित झालेले आहेत आणि मला फार मोठे माझा स्वतःचा केलेला त्यांनी सन्मान वाटतो की ज्यांच्याबरोबर मी 30-30 वर्ष काम केलं अशी मंडळी माझ्या फोनच्या एका निरोपावर या ठिकाणी उपस्थित राहिली, याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. त्याचबरोबर माझ्या शाळेमध्ये जे निमंत्रित सदस्य मराठी मंदिरचे असे माझे सहकारी, माझे प्राचार्य, मार्गदर्शक शितोळे सर, त्यानंतर आमचे शहाजी भोसले सर, आमच्या शाळेमध्ये निमंत्रित सदस्य आणि मराठा मंदिर काउन्सिल मेंबरचे सदस्य असणारे प्रभाकर भाऊ जाधव, त्याचप्रमाणे
डॉक्टर बोरीकर साहेब, त्याचप्रमाणे अजून एक मोठं व्यक्तिमत्व या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आपल्याला जरी वेळ झाला असला तर माझी विनंती आहे आपल्याला की माझे गावकरी, माझे गावाले डॉक्टर अंकुश सावंत म्हणून एक फार मोठं कर्तृत्ववान व्यक्तित्व या हॉलमध्ये आज उपस्थित आहेत. त्यांच्या अनुभव आपण ऐकणार आहे. त्याचबरोबर माझे प्राचार्य बनसोडे सर, माझे आरोग्य मार्गदर्शक आणि अतिशय हितचिंतक, अतिशय माझ्यावर ज्यांचं प्रेम आहे असे माझे मित्र डॉक्टर पट्टणशेट्टी, त्याचबरोबर शशिकांत काळजी, सुभाष डोबे साहेब, खरे सर आणि ज्यांनी आम्हाला काय मार्गदर्शन मदत केले तसे अख्खी मॅडम, असे बऱ्याच व्यक्ती या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या आदिवासी प्रमुखांनी या ठिकाणी आपण सत्कार करावे. मोबाईलवर काढा एक फोटो. मोबाईलवर काढा, मी वर जातो. RBN न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. RBN न्यूज मराठी.